पहिल्या पॉइंटचं नाव आहे सेंटर ऑफ मास. राईट डाऊन. सिंपल पॉइंट्स आहेत. आज बेसिक बघू या चॅप्टरचं. अपकमिंग लेक्चर्स मध्ये ऍडिशनल गोष्टी. सिंपल चॅप्टर आहे, फार काय अवघड नाही. यू विल सी दॅट. सेंटर ऑफ मास. What is the concept of center of mass? In the bracket write down COM, short form. Center of mass. Yeah. The point at which whole mass of body, the point at which whole mass of body can be assumed to be concentrated, the point at which whole mass of body can be assumed to be concentrated so that we can assume that the net force on the body, is acting at that point, so that we can assume that the net force on the body is acting at that point. असा जो काय पॉइंट आहे is called center of mass of body or system. गिवन बॉडीचा तो सेंटर ऑफ मास किंवा गिवन सिस्टीमचा तो सेंटर ऑफ मास आहे. बरं, समजा एक ऑब्जेक्ट आहे, रॅन्डम शेप्ड ऑब्जेक्ट आहे. ओके, या ऑब्जेक्टचा सेंटर ऑफ मास कुठे आहे, म्हणजे असा पॉइंट ज्या पॉइंटला या कंप्लीट बॉडीचं मास आहे असं अज्युम करता येईल. असा एकच पॉइंट, या कंप्लीट बॉडीचं काहीतरी मास असेल, सगळं मास कुठल्या तरी एकाच पॉइंटला मला पाहिजे. आय वॉन्ट एंटायर मास टू बी ॲट अ सिंगल पॉइंट. देन व्हॉट शुड बी दॅट पॉइंट, और वेअर शुड दॅट पॉइंट बी. तिची लोकेशन आहे, त्या लोकेशनला तुम्ही मार्क करायचं. Let's say this is the point where entire mass of body can be assumed to be concentrated. In reality, that mass is not there, but we can assume that this entire mass is present at this point. And let's say there are n number of forces which are acting on this body. या सगळ्या फोर्सेसचा जो काही नेट फोर्स आहे तो इफेक्टिव्हली कोणत्या पॉइंटला घ्यायचा, तो जो काय पॉइंट आहे, that point is the center of mass. म्हणजे या बॉडीची इक्विव्हॅलंट सिस्टीम काय येणार, या बॉडीची इक्विव्हॅलंट सिस्टीम येणार सी. हा तो असा पॉइंट आहे ज्या पॉइंटला या बॉडीवरती ऍक्ट होणारा नेट फोर्स आहे. या बॉडीवरचा नेट फोर्स नक्की कुठल्या पॉइंटला ऍक्ट व्हायला लागला, कुठे घ्यायचा नेट फोर्स, अशा एका पॉइंटला घ्यायचा जिथं होल मास ऑफ बॉडी, या बॉडीचं कम्प्लीट जे काय मास आहे ते एकाच पॉइंटला घेतलं. दॅट पॉइंट इज द पॉइंट सी, विच इज द सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी. तिथं तुमचा नेट फोर्स ऍक्ट झाला. मग काय, बॉडीचं मास तुम्हाला कळालं, बॉडीला तुम्ही काय कन्सिडर केलं, पार्टिकल कन्सिडर केलं, पॉइंट पार्टिकल. बॉडीचं मास तुम्हाला माहितीये, बॉडीवरचा नेट फोर्स तुम्हाला माहितीये, बॉडीचं ऍक्सेलरेशन कळालं. आता बॉडीचं ऍक्सेलरेशन कळालं, मग झालं की बॉडीची मोशन तुम्हाला सांगता येईल, ट्रान्सलेशनल मोशन सांगता येईल. रोटेशनल वगैरे का सांगता येईल का, नाही. ट्रान्सलेशनल मोशन सांगता येईल किंवा ट्रान्सलेशनल मोशन प्रिडिक्ट करता येईल. कसं, सर v is equal to u plus at, s is equal to ut plus half at square, v square is equal to u square plus twice s. ऍक्सेलरेशन करता येईल की नाही, नेट फोर्स आहे, मास आहे, आता तो एक पॉइंट पार्टिकल आहे आणि पॉइंट पार्टिकल साठी ऍप्लिकेबल रूल आहेत तुमच्याकडे. काय रूल आहे, v is equal to u plus at, s is equal to ut plus half at square, v square is equal to u square plus twice s. सगळं पुढचं अनालिसिस करता येते. So center of mass is that point where we can assume the entire mass of body to be concentrated. सगळं मास कुठल्या पॉइंटला आहे हे जर अज्युम करायचं असेल तर तो जो पॉइंट आहे तो काय आहे, सेंटर ऑफ मास.
आणि बॉडीवरती ऍक्ट होणारा नेट फोर्स नक्की कुठल्या पॉइंटला ऍक्ट व्हायला लागलाय, त्याचं पण आन्सर काय आहे, सेंटर ऑफ मास. आणि अंडर दी ऍप्लिकेशन ऑफ दिस नेट फोर्स the center of mass of the body will perform the translational motion. फोर्स ऍक्ट झालाय तर लिनियर एक्सेलरेशन येणार, टॉर्क ऍक्ट झाला तर अँग्युलर एक्सेलरेशन. आता आपण कशाचा विचार करतोय, नेट फोर्सचा. नेट फोर्स मुळे लिनियर एक्सेलरेशन, तर लिनियर एक्सेलरेशन मुळे लिनियर मोशन. लिनियर मोशन म्हणजे कुठली मोशन, ट्रान्सलेशनल मोशन. सो अंडर द ऍक्शन ऑफ द नेट फोर्स the center of mass will perform the translational motion. जसा सेंटर ऑफ मास पुढे चाललाय तसं हा कंप्लीट ऑब्जेक्ट पण पुढे जात असेलच. As the center of mass is moving, you can say that entire object is also moving. ऑब्जेक्ट मूव्ह झाला की सेंटर ऑफ मास मूव्ह होतो, किंवा सेंटर ऑफ मास मूव्ह झालाय म्हणजेच ऑब्जेक्ट मूव्ह झाला, हे समजून घ्या. कॉन्सेप्ट लक्षात आली, ऍज अ कॉन्सेप्ट लक्षात आलं ते काय, बरोबर. थोडस आता मॅथमॅटिकली लिहायचा प्रयत्न करूया. नेक्स्ट पेज, राईट डाऊन. Center of mass of, next point, center of mass of discrete particle system. Center of mass of discrete particle system. Initially लिहून घ्या, लक्षात येईल. Center of mass of discrete particle system. डिस्क्रीट पार्टिकल सिस्टीम म्हणजे काय, डिस्क्रीट म्हणजे सेपरेट पार्टिकल्स दिसत आहेत. इन द सिस्टीम यू कॅन ऑब्झर्व सेपरेट पार्टिकल्स. इन द सिस्टीम यू कॅन ऑब्झर्व दी सेपरेट पार्टिकल्स. फॉर एक्झाम्पल, लेट्स से देयर आर 4 मासेस इन द सिस्टीम. एक कोऑर्डिनेट सिस्टीम घेतली, एक फ्रेम ऑफ रेफरन्स घेतली पहिल्यांदा. लेट्स से हियर देयर इज अ फर्स्ट पॉइंट मास. एक छोटस पॉइंट मास इथं आहे का, M1. इथं सेकंड पॉइंट मास आहे M2. इथं थर्ड पॉइंट मास आहे M3. इथं फोर्थ पॉइंट मास आहे M4. पहिल्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर, पहिल्या पॉइंट मासचा पोझिशन वेक्टर आहे R1. सेकंड पॉइंट मासचा पोझिशन वेक्टर आहे R2. थर्ड पॉइंट मासचा पोझिशन वेक्टर आहे R3. बघा, प्रत्येक पार्टिकलचा आपण काय करतोय, पोझिशन वेक्टर काढतो. फोर्थ पार्टिकलचा पोझिशन वेक्टर आहे R4. दिस इज द पोझिशन वेक्टर ऑफ फर्स्ट पॉइंट मास R1 bar. This is the position vector of second point mass. This is the position vector of third point mass. This is the position vector of fourth point mass. सिस्टीम मध्ये किती पार्टिकल्स आहेत आपल्या, how many particles are there in the system? 4. But where is the effectively entire mass located? सगळं मास कुठे आहे? What will be the total mass? Total mass capital M न दाखवतं. Mass of the system is shown by the letter capital M and mass of its particles is shown by the small letters M. Total mass capital M. What will be that? M1 plus M2 plus M3 plus M4. Where that mass will be effectively located. That point is called as center of mass. एक मास इथं आहे, एक मास इथं आहे, एक मास इथं आहे, एक मास इथं आहे. नाउ दिस इज अवर सिस्टीम. या सिस्टीमचा इफेक्टिव्हली सेंटर ऑफ मास कुठं असेल, त्या सेंटर ऑफ मासची तुम्हाला पोझिशन पाहिजे नाही. यू वॉन्ट द पोझिशन ऑर पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास. सो लेट अस assume that this is the point. Let us assume that this is the point where entire mass of system is present. What is the entire mass of the system? Capital M. And you want to find out the position vector of center of mass. You want to find out the position vector of center of mass. Position vector of center of mass is shown by the letter capital R bar. So तुम्हाला आम्ही M1 देऊ, पहिल्या पार्टिकलचं मास देऊ. M1 will be given, M2 will be given, M3 will be given, M4 will be given. R1 bar will be given, R2 bar will be given, R3 bar will be given, R4 bar will be given. प्रत्येक पार्टिकलची पोझिशन दिली जाईल. प्रत्येक पार्टिकलची पोझिशन दिली की पोझिशन वेक्टर लिहिता येतो. याचे XYZ कोऑर्डिनेट्स दिले तर त्याची पोझिशन लिहिता येते ना. एक कोऑर्डिनेट x कोऑर्डिनेट इंटू I प्लस y कोऑर्डिनेट इंटू z प्लस z कोऑर्डिनेट इंटू k. या M1, M2, M3, M4 चे XYZ कोऑर्डिनेट्स दिले.
मग त्याचे पोझिशन वेक्टर काढता येतील की नाही? R1 बार, R2 बार, R3 बार, R4 बार काढता येईल आपल्याला. पण आम्ही काय विचारले? आम्ही विचारले तुम्हाला व्हॉट इज द पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास. फाइंड आउट दी XYZ कोऑर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ मास और फाइंड आउट द पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास. कुठेतरी ओरिजिन अज्युम करावा लागेल. कुठे घेऊ शकता ओरिजिन, तुम्हाला पाहिजे तिथे घ्या. सेंटर ऑफ मास जिथे यायचं तिथंच येतो, तो काय बदलत नाही. ओरिजिन पाहिजे तिथे घ्या. सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टीम इज independent of choice of origin or independent of position of origin. Where the origin is located doesn't matter. Take it anywhere. Take it anywhere. Center of mass इथंच आहे. ह्या चौघांचा सेंटर ऑफ मास इथंच आहे. कळतंय का? So position of center of mass will basically independent of choice of origin. म्हणजे असं होत नाही, हा ऑब्जेक्ट आहे, या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये सेंटर ऑफ मास इथं आहे आणि फ्रेम ऑफ रेफरन्स इथे घेतली तर सेंटर ऑफ मास इथे गेला, असं होतंय का? नाही, सेंटर ऑफ मास इथंच राहतं. हा ठीक आहे, चला पोझिशन वेक्टर बदलेल. इन द फर्स्ट फ्रेम ऑफ रेफरन्स दिस इज द पोझिशन वेक्टर. इन द सेकंड फ्रेम ऑफ रेफरन्स दिस इज द पोझिशन वेक्टर. पण लोकेशन बघा, रियालिटी मध्ये विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट विचार करा, तो जिथे आहे तिथंच आहे ना. हा, विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट फ्रेम ऑफ रेफरन्स इट इज हियर, विथ रिस्पेक्ट टू सेकंड फ्रेम ऑफ रेफरन्स इट इज हियर. पण विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट जर विचार केला तर तो इथंच आहे. सो ओरिजिन कुठे गेलाय ते मॅटर करत नाही. सेंटर ऑफ मास जिथं असणार आहे तिथंच आहे. विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट तो जिथं असला पाहिजे तिथंच आहे. विथ रिस्पेक्ट टू सिस्टीम तो जिथं असला पाहिजे तिथंच असतो, त्यात काही चेंज होत नाही. बरं, सो आता तुम्हाला एक मुवमेंट नावाची कॉन्सेप्ट शिकवली होती. मुवमेंट ऑफ एनिथिंग इज आर बार क्रॉस दॅट थिंग. रिपीट करा चला. मुवमेंट ऑफ एनिथिंग इज आर बार क्रॉस दॅट थिंग. अगेन, मुवमेंट ऑफ एनिथिंग इज आर बार क्रॉस दॅट थिंग. Again, movement of anything is r bar across that thing. Let us find out the movement of system about the origin. About origin काय लावलं म्हणजे सगळे पोझिशन वेक्टर फ्रॉम द ओरिजिन पाहिजे. सगळे पोझिशन वेक्टर कसे पाहिजेत? फ्रॉम द ओरिजिन. आणि मुवमेंट अबाउट ओरिजिन पाहिजे. म्हणजे रेफरन्स पॉइंट कोण झाला? ओरिजिन. सिस्टीमचा मुवमेंट करूया अबाउट ओरिजिन. सिस्टीम मध्ये कोण कोण आहे? M1, M2, M3, M4. आता बघा, बाय डेफिनेशन असं म्हणतोय मुद्दा, सिस्टीमचा मुवमेंट काढणार आहे. काय काढणार आहे? सिस्टीमचा मुवमेंट. सांगा, सिस्टीमचा मुवमेंट काढायला काय करायचं? मुवमेंट ऑफ एनिथिंग इज आर बार क्रॉस दॅट थिंग. मला सिस्टीमचा मास मुवमेंट पाहिजे. काय पाहिजे? सिस्टीमचा मास मुवमेंट. सिस्टीम मध्ये किती मासेस आहेत? 4. M1, M2, M3, M4. चला, पहिल्या मासचा मुवमेंट काय आहे? R1 बार क्रॉस M1. R बार क्रॉस दॅट थिंग ना. मुवमेंट ऑफ एनिथिंग इज R बार क्रॉस दॅट थिंग. मग M1 चा मुवमेंट अबाउट ओरिजिन किती आला? R1 बार क्रॉस M1 प्लस, बोला आता पुढं तुम्ही सांगायचं, मी लिहायचं. हा, R2 बार इंटू M2 का क्रॉस M2? हा, क्रॉस प्रोडक्ट प्लस हा R3 बार क्रॉस M3 प्लस R4 बार क्रॉस M4. हा काय झाला? सिस्टीमचा मुवमेंट झाला. टोटल सिस्टीमचा मुवमेंट मिळाला. सगळ्या पार्टिकल्सचा मिळून टोटल सिस्टीमचा मुवमेंट बनला. दिस मुवमेंट, हा जो काय मुवमेंट आहे, एवढाच मुवमेंट येण्यासाठी, सिस्टीमचा मुवमेंट जेवढा आलाय तेवढाच मुवमेंट येण्यासाठी टोटल मास ऑफ सिस्टीम ज्या पोझिशनला अज्युम केलं गेलं पाहिजे ती पोझिशन म्हणजेच सेंटर ऑफ मास. परत एकदा ऐका, लक्ष द्या. हा काय आहे? सिस्टीमचा मास मुवमेंट आहे. कुठला मुवमेंट आहे हा? मास मुवमेंट. म्हणजे आर बार क्रॉस मास होणार. मग सिस्टीमचा जो काय ओव्हरऑल मास मुवमेंट आलाय तेवढाच मास मुवमेंट यायचा असेल, तेवढाच मास मुवमेंट यायचा असेल तर सगळं सिस्टीमचं मास कुठल्या तरी एकाच पॉइंटला, अशा एका पॉइंटला अज्युम केलं पाहिजे की तिथं जर अज्युम केलं सगळं मास तर ती जी लोकेशन आहे ती लोकेशन काय असेल? सेंटर ऑफ मास. आणि तिथं जर आम्ही मास मुवमेंट कॅल्क्युलेट केला तर आम्हाला सिस्टीमच्या मास मुवमेंट एवढंच आन्सर मिळेल.
आता परत एकदा ऐका, प्रत्येक वेळी रिपीट करेन वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये, म्हणजे ते रिपीट होऊन तुम्हाला ते लक्षात येईल. हा काय आहे? सिस्टीमचा मास मुवमेंट. एवढाच मास मुवमेंट येण्यासाठी सिस्टीमचं मास कुठल्या तरी एकाच पॉइंटला अज्युम करायचं. दॅट पॉइंट विल बी कॉल्ड एज सेंटर ऑफ मास. समजतंय? सिस्टीमचं मास इथे अज्युम केलं, त्याची पोझिशन काय अज्युम केली? आर बार. कंप्लीट सिस्टीमचं मास त्याची पोझिशन काय अज्युम केली आपण? आर बार. जे आर बार क्रॉस एम. एवढाच मास मुवमेंट कुणी दिला? या कॅपिटल एम नी दिला. कॅपिटल एम म्हणजे काय? कॅपिटल एम म्हणजे काय? सिस्टीमचं मास. आणि आर बार म्हणजे काय? सिस्टीमच्या इफेक्टिव्ह मासची पोझिशन. सिस्टीमचं इफेक्टिव्ह मास किती? M1 प्लस M2 प्लस M3 प्लस M4. हे सगळं इफेक्टिव्हली मास कुठं आहे? आर बारला. मग सिस्टीमचा मुवमेंट डायरेक्टली काढायचा असता तर कसा काढला असता? आर बार क्रॉस एम. हा काय आहे? सिस्टीमचाच मुवमेंट आहे ना, आहे का? इज इक्वल टू लिहिले ना, या सगळ्या सिस्टीमच्या मुवमेंटला इज इक्वल टू काय लिहिलंय? आर बार क्रॉस एम. So this is how the center of mass can be mathematically defined. लक्षात आलं का? मग आता तुम्ही म्हणाल सर क्रॉस प्रोडक्ट घ्यायला इकडे पण वेक्टर पाहिजे, इकडे पण वेक्टर पाहिजे. ए बार क्रॉस बी बार असेल तर क्रॉस प्रोडक्टला मिनिंग आहे ना. इकडे पण वेक्टर आणि इकडे पण वेक्टर पाहिजे ना. इथं काय आहे? आता मास आहे. मास काय स्केलर आहे की वेक्टर आहे? मास स्केलर आहे. मग आर बार क्रॉस स्केलर करण्यात काय पॉइंट आहे? या मल्टिप्लिकेशनला काही सिक्वेन्सची गरज आहे का? नाही. सिक्वेन्स ए बार क्रॉस बी बार तो रिव्हर्स नाही करतायत. बी बार क्रॉस ए बार नाही लिहितायत, कारण तो इकडे पण वेक्टर आहे, मग मध्ये क्रॉस आहे आणि मग इकडे वेक्टर आहे. आता हे काय आहे? मास काय आहे? स्केलर. हे सिक्वेन्स जरी बदलला तरी चालतो. बरी राईट साइड जी काय आहे ती राईट साइड लेफ्टला आणतो आणि सिक्वेन्स पण रिव्हर्स करतो. एम इंटू आर बार लिहितो. काय फरक पडणार? हा वेक्टर आहे, हा स्केलर आहे, काय मग फरक पडत नाही मल्टिप्लिकेशनच्या सिक्वेन्सला. याला लिहितो M1 R1 बार प्लस याला लिहितो M2 R2 बार प्लस याला लिहितो M3 R3 बार प्लस याला लिहितो M4 R4 बार. एनी डाऊट? ही राईट हँड साइड आहे, ती लेफ्टला लिहिली, ही लेफ्ट हँड साइड आहे, ती राईटला लिहिली आणि हा सिक्वेन्स पण रिव्हर्स केला. आर क्रॉस एमचं एम इंटू आर केलं. बोल. M4 बार पाहिजे? झालंय माझं, चुकून झालं. बर, मन मोठं करून माफ करा. पुढे चुकून M4 बार झालं. मास काय वेक्टर असतं का? या डायरेक्शन मध्ये 5 kg, त्या डायरेक्शन मध्ये 2 kg. असं तर होत. बर, हा आर बार म्हणजेच काय? सेंटर ऑफ मासची पोझिशन किंवा सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर. सो देअरफॉर सांगा बरं, सेंटर ऑफ मासच्या पोझिशनचा फॉर्म्युला काय आला तुमचा? चला बोला. हा, तुम्ही सांगायचं, मी लिहायचं. M1 R1 बार प्लस M2 R2 बार प्लस M3 R3 बार प्लस M4 R4 बार होल डिवाइडेड बाय कॅपिटल M होल डिवाइडेड बाय कॅपिटल M. कॅपिटल M याला डिवाइड करायला. दॅट्स इट. आलं का लक्षात? आहे ना सिंपल? बर, सो आता या कॅपिटल एम ला रिप्लेस करूयात आणि फॉर्म्युला लिहूयात. चला नेक्स्ट पेज. तर हा आर म्हणजेच तुमचा कोण आहे? पोझिशन वेक्टर ऑफ काय आहे? सेंटर ऑफ मास. कॅपिटल आर लिहिले आपण, त्याच्यावरनं कळतंय. आणि इथं पण आपण कॅपिटल एम लिहिले म्हणजे ते सिस्टीमचं मास आहे ते कळतंय, पण तरी सुद्धा आपण लिहू. चला लिहा. पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास विचारला तर त्याचा फॉर्म्युला काय आला? डिस्क्रीट पार्टिकल सिस्टीम म्हणजे ज्यात आम्हाला सेपरेट सेपरेट पार्टिकल्स दिसत आहेत. बोला फॉर्म्युला. M1 R1 बार प्लस M2 R2 बार प्लस M3 R3 बार प्लस M4 R4 बार होल डिवाइडेड बाय टोटल मास M म्हणजे किती? M1 प्लस M2 प्लस M3 प्लस M4. आता आपल्या सिस्टीम मध्ये 4 पार्टिकल्स होते, सो त्यासाठी हा रूल ऍप्लिकेबल झाला. फॉर n पार्टिकल सिस्टीम तुम्ही मला सांगायचं आन्सर काय येणार?
for n particle system, you will tell me answer and I will write position of center of mass. N particles instead of 4, now there are n number of particles. Let's say 17 particles are there, let's say 15 particles are there. What shall be the formula? Devashish, formula सांग. There are 3 particles. What will be the formula? Correct. M1R1 plus M2R2 plus M3R3 upon M1 plus M2 plus M3. बरोबर का? बरोबर ना? काय बरोबर म्हणताय? चुकला फॉर्म्युला. M1R1 बार M2R2 bar plus M3R3 bar. It is a vector relation. It's not a scalar relation. 3 असतील तर करता येईल. n असतील तर हा सांगत चला. M1R1 bar plus M2R2 bar असं कधीपर्यंत करत राहायचं? So on up to Mn, correct? Rn bar. nth particle चा mass, nth particle चा position whole divided by, बोला बरोबर सांगताय, M1 plus M2 plus so on up to Mn. मला याच्या पुढे सुचतंय असं की याला समेशन मध्ये टाकूया. समेशन हा Mi Ri bar and I goes from Mi Ri bar ना, Mi Ri bar I goes from 1 to n. मला आणखी इथं पण ते तसं दिसते, समेशन दिसते हा, समेशन हा Mi and I goes from 1 to n. एकदा 1 2 मग 3 4 and so on. I goes from 1 to n. So these are the general formulae of center of mass. These are the general formulae of center of mass. This one and this one. Summation Mi Ri bar upon summation Mi. काय आता वेक्टर्स तर शिकलोय आपण, स्केलर वेक्टर शिकलोय. यात काय फारसं मोठं नाहीये, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतोय. पटपट पटपट फॉर्म्युले टाकायची, फॉर्म्युला विसरायचा नाही, चुकायचा नाही, तेवढंच फक्त बघा आन्सर येणार. आता सगळं फिजिक्स सिंपल वाटायला चालू होईल. बर आता पुढं मला पाहिजे आहे सेंटर ऑफ मास ऑफ 2 पार्टिकल सिस्टीम. स्पेशल केस, जनरली मोस्ट ऑफ द क्वेश्चन मध्ये हेच असते. सेंटर ऑफ मास ऑफ 2 पार्टिकल सिस्टीम जनरली मोस्टली हे दिसतंय आपल्याला एक्झाम मध्ये, क्वेश्चन्स मध्ये. 2 पार्टिकल सिस्टीमचा सेंटर ऑफ मास पाहिजे. 2 पार्टिकल सिस्टीमचा सेंटर ऑफ मास पाहिजे. बर फर्स्ट मास M1, सेकंड मास M2, पहिल्या पार्टिकलची पोझिशन R1 बार, पोझिशन वेक्टर त्याचा. दुसऱ्या पार्टिकलची पोझिशन R2 बार, त्याचा पोझिशन वेक्टर. मला पाहिजे या दोघांचा जो काही सेंटर ऑफ मास असेल तो कुठे असेल, त्याची पोझिशन पाहिजे. M1 दिलाय, M2 दिलाय, R1 बार दिलाय, R2 बार दिलाय, तेव्हा काढता येईल. आन्सर तर लगेच सांगता येईल तुम्हाला. काय सांगता येईल? पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू M1 R1 बार प्लस M2 R2 बार अपॉन M1 प्लस M2. आन्सर तर आला. चला पण आता मला काही क्वेश्चन विचारायचे. पहिलं बघा, इथे M1 आहे, इथे M2 आहे. या दोघांचा सेंटर ऑफ मास हा या दोघांना जोडणाऱ्या लाईन वरतीच असला पाहिजे. इज दिस नॉट क्लिअर टू ऑल? हे पडतंय का? इथं असेल का? या दोघांचा सेंटर ऑफ मास इथं असेल का? इथं असेल का? इथं असेल का? इथं असेल का? नाही. इट मस्ट बी समवेअर अलॉंग द लाईन जॉईनिंग M1 अँड M2. इज दॅट क्लिअर? पहिली गोष्ट ही समजून तुम्ही घ्यायची. म्हणजे 2 पार्टिकल्स आहेत, तर 2 पार्टिकलचा सेंटर ऑफ मास must be lying somewhere in between M1 and M2, but not only in between, it should be along the line, somewhere on the line. Let us say on the line, somewhere on the line joining the M1 and M2. मग M1 आणि M2 ला जोडणारी जी काही लाईन आहे, या लाईन वरतीच तो कुठेतरी सेंटर ऑफ मास असला पाहिजे. येस ऑर नो? कुठं? या लाईन वरतीच कुठेतरी असला पाहिजे.
मग एक्झॅक्टली मिडलला असला पाहिजे का? डू यू थिंक लाईक दिस? एक्झॅक्टली मिडलला असला पाहिजे? म्हणजे हे आहे 1000 kg आणि हे आहे 1 kg. एक्झॅक्टली मिडलला इन सेंटर ऑफ मास? काहीतरी वेगळं असेल. पण हे 1000 kg आहे आणि हे पण 1000 kg आहे. आता सेंटर ऑफ मास कुठे? एक्झॅक्टली या लाईन वरती मिडलला. म्हणजे हा म्हणतोय माझ्याकडे पण नाही, हा म्हणतोय माझ्याकडे पण नाही, सेंटर ऑफ मास कुणाकडे आहे? मग बरोबर मिडलला आहे. पण हे झालं 5000 kg आणि हे झालं 1000 kg. मोठं कोण मोठा आहे? 5000 मोठा आहे. मग तो सेंटर ऑफ मासला स्वतःकडे ओढून घे. सेंटर ऑफ मास कुठल्या हाफ मध्ये असेल? M1 च्या हाफ मध्ये असेल का M2 च्या हाफ मध्ये असेल? 5000 आहे M1. सेंटर ऑफ मास कुठे असेल? M1 च्या हाफ मध्ये असेल, टुवर्ड्स M1 असेल. सेंटरला तर असणार नाही. टुवर्ड्स M2 असेल का? नाही. सेंटरला असेल का? नाही. कुणाकडे असेल? M1 च्या हाफ मध्ये असेल. कळते का मी काय बोलतोय? मासेस एक्झॅक्टली इक्वल असतील तर एक्झॅक्टली इन बिटवीन असेल. M1 मोठा असेल तर M1 च्या हाफ मध्ये असेल कुठेतरी. M2 मोठा असेल तर M2 च्या हाफ मध्ये असेल कुठेतरी. आर यू गेटिंग इट? So you should be able to predict where should be that center of mass. That prediction should be logical. ते तुमचं तुम्हाला क्वेश्चन बघून समजलं पाहिजे. Now the question becomes easy. इथे इफेक्टिव्हली किती मास घेतलं पाहिजे मी? किती घेतलं पाहिजे? कॅपिटल M म्हणजे नक्की किती असेल आता? M1 plus M2. That will be effectively M1 plus M2. So what shall I write? This is my center of mass. How do I going to find the R bar? Capital M into R bar is equal to M1 R1 bar plus M2 R2 bar. So R bar will be, that is a very easy thing, M1 R1 bar plus M2 R2 bar whole divided by capital R, capital M, or you may write it as M1 plus M2, no issues. That's it. बरोबर? इतर आम्हाला करता येईल, नो इश्यूज. सगळे बेसिक पॉइंट्स आपण आज बघून घेऊया ते. बरं, आता मला सांगा, थोड्या वेळापूर्वी आपण असं डिस्कस केलं, before some time we discussed that this choice of origin doesn't matter, where you are taking this origin doesn't matter. Center of mass इथे येणार म्हणजे इथे येणार. कळते का? चॉईस ऑफ ओरिजिन डझंट मॅटर, सेंटर ऑफ मास जिथे आहे तिथेच येणार. सो एक आयडिया करूया. हा जो काय ओरिजिन आहे, लेट अस टेक दिस ओरिजिन एक्झॅक्टली ऍट द सेंटर ऑफ मास. काय करूया? हा जो काय ओरिजिन आहे कुठे घेऊया? सेंटर ऑफ मासलाच घेऊया. मग त्या सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर काय होईल? आर बार काय होईल? इफ आय कन्सिडर द ओरिजिन ऍट द सेंटर ऑफ मास इटसेल्फ, देन व्हॉट विल हॅपन? Capital R bar चा आन्सर काय येईल? 0. If I assume this origin exactly at the center of mass for the two particle system. आता आपली two particle system चालू झाली, तेवढाच विचार चालू आहे. If I assume the origin exactly at the center of mass for two particle system, then what will happen? Let us try to understand. बघा आता, लिहायचं. Let us assume origin at center of mass. Origin सेंटर ऑफ मास ला घेतला. अरे मग सेंटर ऑफ मास चा पोझिशन वेक्टर किती झाला? 0 झाला. So let's say this is our first mass A, which is equal to M1. This is our second mass B, which is equal to M2. This is the line joining them. या लाईन वरतीच कुठेतरी सेंटर ऑफ मास असला पाहिजे. Let us say it is here. That is the center of mass C. The whole mass will be capital M. You can assume at that point. This distance is, let's say, let's not write this here. This distance is, let's say, or let me draw the position vectors rather. A चा position vector, पहिल्या मासचा position vector from the origin. हा origin पण आहे, center of mass पण आहे. So this position vector will be what? R1 bar.
and this position vector will be what? R2 bar. And what will be the R bar? R bar काय असेल? ओरिजिन आणि सेंटर ऑफ मास एकाच ठिकाणी. कॅपिटल R bar काय असेल? 0. But we know that R bar is equal to what? M1 R1 bar plus M2 R2 bar upon M1 plus M2. पण सेंटर ऑफ मास ओरिजिनलाच अज्युम केला तर, सॉरी, ओरिजिन जर सेंटर ऑफ मासलाच अज्युम केला तर R bar किती? 0. कुठे घेऊ शकतो ना, घेतलं. सो सिंपल केलं का आम्ही, ओरिजिन आय अज्युम ॲट द सेंटर ऑफ मास इटसेल्फ. मग काय होते बघूया. M1 R1 bar plus M2 R2 bar हे अपॉन M1 plus M2 as it is, हे अपॉन M1 plus M2 न 0 ला मल्टिप्लाय केलं, ते मल्टिप्लिकेशन 0 झाली, आन्सर आलं M1 R1 bar plus M2 R2 bar is equal to आन्सर आलं 0. This is the vector relation. Vector किस के अंदर है? For two particle system, M1 R1 bar plus M2 R2 bar is equal to 0. रिलेशन कसा आहे? वेक्टर रिलेशन केव्हा वापरायचं? if you assume the center of mass, if you assume the origin at center of mass itself, in that case कुठे करू शकतो ना, मग तिथंच करायचं, डायरेक्टली सेंटर ऑफ मासलाच करायचं, origin. This relation you can use, but it is a vector form. आता मला सांगा, you have only two particles. You have only two particles, and two particles will always lie on a single line. दोन पार्टिकल मध्ये एक लाईन जातेच, एकच लाईन जाते, बस आहे. सो ही वन डायमेन्शनल केस आहे ना, एका लाईन वरती सगळ्या पोझिशन्स दाखवता येतात ना. यू हॅव ओनली टू पार्टिकल्स अँड पोझिशन ऑफ दिस पार्टिकल, पोझिशन ऑफ दिस पार्टिकल, पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास, एव्हरीथिंग इज लाइंग ऑन द सिंगल लाइन. So one coordinate is enough. One coordinate is basically enough. So this is a one dimensional situation. कारण सगळ्या पोझिशन एका कोऑर्डिनेट ने दाखवता येतात. सगळे पार्टिकल्स, मग सगळ्या पोझिशन्स ए ची असेल, बी ची असेल, सेंटर ऑफ मास ची पोझिशन असेल, सगळ्या पोझिशन्स एका सिंगल लाईन वरतीच आहेत. सो वन डायमेन्शनल केस. So for one dimensional case, can I write R1 bar vector as magnitude of R1 into direction of R1? म्हणजे हे डिस्टन्स आहे R1, this distance is R1, त्याची डायरेक्शन आहे लेफ्टवर्ड. For one dimensional case, can I show the leftward direction as minus I cap? Shall I write it as minus R1 into I cap? R bar ला काय लिहिलं? Magnitude into direction, direction leftward आहे. Shall I consider that minus I cap as simply minus? जहां माइनस काय दाखवतोय? लेफ्टवर्ड डायरेक्शन दाखवतोय, आणि आता हे जे R1 आहे तो फक्त एक नंबर आहे. I am trying to deal with the numbers separately and direction separately. आतापर्यंत तो R bar होता ना, आतापर्यंत तो वेक्टर होता, R1 bar, R2 bar. पण आता R1 काय आहे? नंबर आहे, आणि इथं मायनस साइन आहे. मायनस साइन काय दाखवते? लेफ्टवर्ड पोझिशन दाखवते. प्लस साइन काय दाखवणार? राईटवर्ड पोझिशन दाखवणार. R2 bar ला कसं लिहिता येईल? मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन. Shall I show the rightward direction as plus I cap? आणि आपण लहानपणी शिकलो, मायनस आय कॅप ला मायनस आणि प्लस आय कॅप ला प्लस असं लिहिता येते. वन डायमेन्शनल केस असेल तर लिहा पटपट. आय कॅन राईट इट एज प्लस आर. आता हे जे काही इक्वेशन आहे, लेट अस कॉल दिस एज इक्वेशन नंबर 1. काय होते बघा, इक्वेशन 1 बिकम्स M1 as it is, R1 bar काय आला? minus R1 plus M2 as it is, R2 bar काय आला बघा? plus R2. M1 bar आला minus R1, R2 bar आला plus R2 is equal to 0. माझा आन्सर असे आला बघा, minus M1 R1 plus M2 R2 is equal to 0. M1 R1 राईटला पाठवलं, हे पॉझिटिव्ह झालं. M1 R1 is equal to M2 R2, नंबर इक्वल टू नंबर, स्केलर फॉर्म, काही डायरेक्शन वगैरे विचार करायची गरज नाही. आता R1 R2 फक्त डिस्टन्सेस आहे.
R1 R2 आता फक्त काय डिस्टन्सेस आहे. त्याच इक्वेशनचा स्केलर फॉर्म m1 r1 इक्वल टू m2 r2 फॉर टू पार्टिकल सिस्टीम. इथं पहिलं मास m1, इथं दुसरं मास m2. कुठेतरी सेंटर ऑफ मास असेल त्यांचा, तर सेंटर ऑफ मास पासून पहिल्या पार्टिकलचं डिस्टन्स r1. आता डिस्टन्स आहे, नंबर आहे, प्लस मायनस काही बघायचं. दुसऱ्या पार्टिकलचं डिस्टन्स r2. दॅट्स इट. m1 r1 इज इक्वल टू m2 r2. नंबर इक्वल टू नंबर. या दोघांची मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू या दोघांची मल्टिप्लिकेशन, वेअर r1 काय डिस्टन्स ऑफ फर्स्ट मास फ्रॉम द सेंटर ऑफ मास, r2 काय आहे डिस्टन्स ऑफ सेकंड मास फ्रॉम द सेंटर ऑफ मास. आता ते डिस्टन्स आहे. r1 बार r2 बार आहे का ते आता नाही. तो हे काम सपोर्ट आहे. m1 r1 इक्वल टू m2 r2 काय प्लस मायनस बघत बसायचं नाही, वेक्टर टाकत बसायचंच नाही. समजतंय का? m1 r1 इज इक्वल टू m2 r2. अलग लक्षात. m1 r1 इज इक्वल टू m2 r2 म्हणजे m इंटू r ही मल्टिप्लिकेशन काय असली पाहिजे कॉन्स्टंट. m इंटू r ही मल्टिप्लिकेशन काय पाहिजे कॉन्स्टंट. मग m1 मोठा असेल तर r1 नक्कीच लहान असेल, कारण ही मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट ठेवायची. मला सांगा की दोन नंबरची मल्टिप्लिकेशन 25 ठेवायची, याचा आन्सर इज इक्वल टू याचा आन्सर इज इक्वल टू 25 आहे. त्यातला m1 जो आहे किंवा ही मल्टिप्लिकेशन जरा सिंपल नंबर घेतो 60 घेतो, पण 25 घेतल्यानंतर मला नंबर्स मिळतात. ही मल्टिप्लिकेशन समजा किती आहे 60. त्यातला m1 आहे लेट्स से 6 आणि m2 आहे लेट्स से 10. m1 इन्क्रीज झाला आणि किती झाला 12. m1 इन्क्रीज झाला आणि किती झाला 12. मग r1 ला काय करावं लागेल डिक्रीज करावं लागेल आणि किती करावं लागेल 5. कारण मल्टिप्लिकेशन काय ठेवायचे कॉन्स्टंट. म्हणजे त्यातला एक नंबर मोठा असेल तर दुसरा काय असला पाहिजे लहान. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज दिस. m2 पेक्षा जर m1 मोठा असेल, m1 मोठा असेल तर r1 काय असला पाहिजे लहान असला पाहिजे. कुणापेक्षा r2 पेक्षा. If m1 is more than m2 then r1 must be less than r2. कळतंय का मी काय बोलतोय? आपण व्हेरीफाय पण करून बघू शकतो. वी कॅन व्हेरीफाय दिस. मला सांगा की m1 आणि m2 इक्वल असतील तर m1 m2 इक्वल असतील तर m1 ला m1 कॅन्सल, r1 इक्वल टू r2. अरे r1 इक्वल टू r2 आला म्हणजे सेंटर ऑफ मास एक्झॅक्टली कुठे आला मिडल पॉइंट. मिड पॉइंट. मला सांगा m1 7 आहे m2 5 आहे. आता काय होईल सांगा 7 इंटू r1 इज इक्वल टू 5 इंटू r2. सो रेशो काय आला r1 अपॉन r2 चा बोला 5/7. रेशो लेस दॅन 1 आला की मोर दॅन 1 आला लेस दॅन 1. अरे रेशो लेस दॅन 1 आला म्हणजे डिनॉमिनेटर मोठा की न्यूमरेटर मोठा डिनॉमिनेटर. असं पण करता येतं. r1 ला 5 अज्युम केलं तर r2 ला किती अज्युम करा 7. r1 ला 5 अज्युम केलं तर r2 ला किती अज्युम करा 7. म्हणजे कोण मोठा असणार r2 मोठा असणार. आता इथं कोण मोठा आहे m1 मोठा आहे की m2 मोठा आहे m1 मोठा आहे. जेव्हा m1 मोठा आहे तेव्हा r1 लहान आहे. r1 इज लेस दॅन r2. आलं का लक्षात? मग हा सेंटर ऑफ मास r1 काय आहे डिस्टन्स लेस आहे दॅन r2. म्हणजे m1 मोठा असेल तर r1 लेस असेल. इफ m1 इज मोर दॅन m2 then r1 will be less than r2. म्हणून मगाशी आपण काय म्हटलं जे मास मोठं असतंय त्याच्या हाफ मध्ये सेंटर ऑफ मास शिफ्ट होतोय. आलं का लक्षात? मोठं मास कोण आहे 7 और 5 7. मग हा सेंटर ऑफ मास कुणाच्या हाफ मध्ये असणार m1 च्या हाफ मध्ये का m2 च्या हाफ मध्ये m1 च्या हाफ मध्ये. लेफ्ट हाफ मध्ये असणार ना राईट हाफ मध्ये असणार लेफ्ट हाफ. आणि लेफ्ट हाफ मध्ये असणार म्हणजे r1 इज लेस दॅन r2. एक्झॅक्टली मिडल यायसाठी m1 इक्वल टू m2 यायला पाहिजे. समजायला लागले का? आर यू गेटिंग इट?
Okay, is the voice clear now? Okay, fine. So let me repeat it. Let us say we are given with the position vector, we are given with the coordinates of m1, x1, y1, z1, coordinates of m2, x2, y2, z2, coordinates of m3, x3, y3, z3, and we are asked to find out the coordinates of what? Center of mass. सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट्स पाहिजे. m1 आणि m2 याला जॉइनिंग जी काही लाईन आहे याच्यावरतीच कुठेतरी तो सेंटर ऑफ मास पाहिजे m1 आणि m2 चा. m1 आणि m2 चा जो काही सेंटर ऑफ मास पाहिजे तो m1 m2 ला जॉइनिंग लाईन वरतीच कुठेतरी पाहिजे. लेट्स से इट इज हियर. आता इथे इफेक्टिव्ह मास किती आहे? m1 प्लस m2. त्याचा आणि या m3 चा सेंटर ऑफ मास याच लाईन वर कुठेतरी पाहिजे. सो लेट्स से इट इज हियर. आता इथे इफेक्टिव्ह मास किती असणार? हा, m1 प्लस m2 हे वालं आणि प्लस m3 आलं लक्षात. सो सिस्टीमचा सेंटर ऑफ मास समवेअर शुड बी हियर. आर यू एबल टू लॉजिकली गेस द लोकेशन ऑफ सेंटर ऑफ मास कुठं असली पाहिजे? एक लॉजिकल गेस देता येईल का? सो लेट मी रब द नॉन रिक्वायर्ड थिंग्स नाउ. Now we know where that center of mass to be, here somewhere, right? So let us locate that center of mass or mark that center of mass here somewhere, right? And that will have some position vector capital R bar. त्याला इथे कुठेतरी पोझिशन वेक्टर असेल तुमचा कॅपिटल R bar. बाकीच्यांचे पण पोझिशन वेक्टर काढा तुम्ही. R1 बार काढा, R2 बार काढा, R3 बार काढा आणि हा तुमचा कॅपिटल R बार. हा तुमचा सेंटर ऑफ मास, बरोबर ना? इथे इफेक्टिव्ह मास किती घेणार? कॅपिटल आहे. त्याचे कोऑर्डिनेट्स पाहिजे आहेत तुम्हाला. x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास, y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास आणि z कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास. This bracket is equal to question mark. This will be given to you. This will be given to you. This will be given to you. बघा जरा समजून घेऊया. See, these are simple things. Let us try to understand it properly. Somewhere here, this is going to be the capital R bar. This is R1 bar. This is R2 bar. This is R3 bar. Barabar? Now you will write something like this. Position vector of center of mass is m1 r1 bar plus m2 r2 bar plus m3 r3 bar whole divided by m1 plus m2 plus m3. हे सब करणार आम्ही. आता r1 बार कसं करणार बाळा? पोझिशन वेक्टर ऑफ फर्स्ट मास कसं करणार? कोऑर्डिनेट्स दिले. मग r1 बार कसं येणार? x coordinate into I plus y coordinate into z plus z coordinate into k. बघा नंतर तुम्हाला गंमत लक्षात येईल. एवढं सगळं काय करायची गरज नाही असं लक्षात येईल तुम्हाला. हा, तुम्ही तर मेथड सांगायला लागलाय, बरोबर ना? आता तुमच्याकडे काय आहे? सर x1 y1 z1 आहे, त्याच्यावरनं r1 काढणार, m1 m2 m3 दिलाय, x1 y1 z1 x2 y2 z2 x3 y3 z3 सगळं दिलंय. मग सर x1 into I पुढं y1 into z पुढं. बघा तुमची मेथड तुम्ही आता सांगत आहे. पुढं z1 into k, r1 बार काढला, पुढं r2 बार काढला, x2 I y2 z z2 k, करेक्ट. r3 बार x3 I y3 z z3 k सगळं केलं. आता सगळं नोंद झालं, सगळं नोंद झालं. या सगळ्या नोंद वरनं तुम्हाला हा आर बार मिळाला. समजा आर बार मिळाला 2y minus 3z plus 4k. मग x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास काय असेल? 2. y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास काय असेल? -3. मला सांगा इकडे बघा, r1 r2 r3 माहिती आहे तुम्हाला? हे सगळे इथे टाकले, आन्सर काढलं, बरोबर का? I टर्म्स टुगेदर प्लस j टर्म्स टुगेदर प्लस k टर्म्स टुगेदर. I च्या टर्म्स एकत्र घेतल्या, I कॉमन काढला. j च्या टर्म्स एकत्र घेतल्या, j कॉमन काढला. k च्या टर्म्स एकत्र घेतल्या, k कॉमन काढला. असं सगळं केलं, आन्सर आलं 2 into I minus 3 into j plus 4 into k. आर बार मिळाला, मिळाला का नाही?
r बार तर मिळाला. मग x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास काय आला 2, y किती आहे, y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास किती आला -3, z कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास किती आला +4 आला. हॅलो आन्सर. मी काय म्हणतोय आता ऐका. बरोबर आहे, असं करून आन्सर काढता येईल, नो डाऊट, नो डाऊट. मला काय म्हणायचं, इफ दिस इज ऍप्लिकेबल इन और इफ दिस इज ऍप्लिकेबल फॉर 3 डायमेन्शन सायमल्टेनियसली, एक्स वाय झेड डायमेन्शन मध्ये तुम्ही हे सायमल्टेनियसली वापरू शकताय, then I can use this in 1 dimension सेपरेटली. म्हणजे x मध्ये एकदा वापरलं, एकदा y मध्ये वापरलं, एकदा z मध्ये वापरलं. So from this, can I write it directly like this? You just tell me agree or not. Instead of finding the position vector, let me find the coordinate directly. Will it be not applicable in 1 dimension? Or will it be applicable in 1 dimension? X dimension मध्ये हे applicable होणार का नाही? If it is applicable for x, y, z simultaneously, म्हणजे ती x मध्ये पण नुसतं applicable असणारच आहे, नुसतं y मध्ये पण असणारच आहे, नुसतं z मध्ये पण असणारच आहे. Are you getting this? लक्षात येते का हे? असं केलं असतं तर लगेच आन्सर मिळालं असतं ना, कशाला एवढं करत बसायचं आहे? समजतंय का? सांगा मला. सिमिलरली व्हॉट इज द वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास? बोला. आता इथं बार द्यायची काय गरज आहे का? एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असेल पॉझिटिव्ह टाका, निगेटिव्ह असेल निगेटिव्ह टाका, आपोआप फायनल आन्सर पॉझिटिव्ह एक्स असेल पॉझिटिव्ह येईल, निगेटिव्ह एक्स असेल निगेटिव्ह. कुठे काय बार घेऊन बसायची गरज आहे का? नाही. चला, वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास बोला. m1 y1 plus m2 into y2 plus m3 y3 whole divided by m1 plus m2 plus m3. लक्षात यायला लागलंय? आणि z कोऑर्डिनेट हा m1 z1 plus m2 z2 plus m3 z3 whole divided by m1 plus m2 plus m3. That's it. Directly करा ना xyz coordinates of center of mass. समजलं का? डाऊट आहे का काही? काय चुकलं आता? एवढं करायला तुम्ही m1 plus m2 plus m3 कळतंय तुम्हाला? नाही ना, कन्फ्युज व्हायचं आहे का? म्हणजे जिथं पिण्याचं पाणी असं लिहिलं तिथं जाऊन परत माणसाला विचारायचं हे पाणी पिण्याला चालेल का? असं करतो ना, करतो की नाही असं? हे पाणी पिण्याला चालेल ना, विचारतो ना. हल्ली काय भरोसा नाही म्हणून विचारलं. बरं ठीक आहे, समजलं तुम्हाला? तुमचं टास्क असेल सॉल्व एक्झाम्पल 1 2 3 4 बघणे आणि लिहून 10-15 मिनिटं लागतील. दॅट इज गोइंग टू बी युअर टास्क. सॉल्व एक्झाम्पल मॉड्यूल 1 2 3 4 समजून घ्यायचे, लिहायचे. जो एक्झाम्पल समजणार नाहीये तुम्हाला किंवा अवघड वाटतोय तुम्हाला तो आपण नेक्स्ट लेक्चरला सॉल्व करू. हे सगळं तुम्ही लिहा. सॉल्व एक्झाम्पल 1 2 3 4 हे करा. दिस इज गोइंग टू बी युअर टास्क. दॅट्स इट. लेक्चर ओव्हर. थांबूया. समजले? बेसिक्स गोष्टी लक्षात आल्या सेंटर ऑफ मासच्या? ठीक आहे ना? फाइन. सो ऑनलाइन पीपल जस्ट रिप्लाय मी वन स्मॉल सी देन वी विल स्टॉप. क्लियर एव्हरीथिंग? Good. Good. All right. Now we will stop at this point. Okay. Chalo, bye bye everyone. Have a good day. Complete your studies for the exam. Let me end the lecture.